नमस्कार, मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर मी आता आहे। आपण पाहतोय ऑल इंडिया हेड युनिटीच्या माध्यमातून आयटेकच्या माध्यमातून जे आहे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। भाजप हटाव देश बचाव अशा प्रकारचे बॅनर हातात जे आहेत ते घेतलेले आहेत। केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरोधात हे संपूर्ण आयटेक गेले अनेक महिने सातत्याने आंदोलन करत आहे। आता ह्या आयटेकची जे आहे संपूर्ण देशभरात राज्यभरात जे आहे महासंघर्ष यात्रा देखील जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। शेकडो कर्मचारी या महासंघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। भाजप हटाव देश बचावच्या घोषणाबाजी देखील ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी जे आहेत संघर्ष यात्रेचे प्रमुख आंदोलनकर्ते जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील जो आहे सहभाग ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय। महावितरण कर्मचारी असतील, अंगणवाडी सेवक असतील किंवा संपूर्ण कर्मचारी असतील, आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। माझ्यासोबत बोलण्यासाठी आंदोलन करतायत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कोल्हापूर ते नागपूर जनजागरण यात्रा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र काउन्सिलच्या वतीने आयोजित केलेली आहे। याचा मुख्य उद्देश आहे 2014 पासून देशामध्ये जे सरकार आलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्व संविधानिक संस्था विकण्याचं काम करत आहे। देशाची घटना सुद्धा बदलण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड रोष देशातील आणि महाराष्ट्रातील कामगारांमध्ये निर्माण झालेला आहे। हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आणि 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाचा पराजय करण्याकरता ही यात्रा शाहू महाराजांच्या जन्मभूमी कोल्हापूरमधून सुरुवात होऊन 18 डिसेंबरला नागपूरला 1 लाख कामगाराचा मोर्चा नागपूर विधानसभेवर काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्या ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार आहे। ही जवळजवळ 22 जिल्ह्यामधनं या संघर्ष यात्रेचा प्रवास होणार आहे। काही नजीकचे जिल्हे सुद्धा आहे, त्या जिल्ह्यातले लोक ज्या जिल्ह्यातनं जाणार नाही त्या जिल्ह्यातले लोक सुद्धा नजीकच्या जिल्ह्यामध्ये या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहे। भाजपचं जे सरकार आहे हे संविधान विरोधी सरकार आहे, कामगाराच्या विरोधी सरकार आहे, शेतकऱ्याच्या विरुद्ध सरकार आहे, सर्वसामान्य जनतेच्या विरुद्ध सरकार असल्यामुळे सर्व जी इंडिया आघाडी तयार झालेली आहे या इंडिया आघाडीला सुद्धा आमचं आव्हान आहे की ज्या कामगार संघटना आहे देशातल्या यांनी सुद्धा 2014 पूर्वी या केंद्र सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकलेला आहे। या सरकारला हटवणे हा एकमेव पर्याय सध्या या देशामध्ये शिल्लक आहे। त्याशिवाय संविधानाची रक्षा करता येणार नाही, बदललेले कामगार कायदे बहाल करता येणार नाही, जे शेतकऱ्यांचे कायदे रद्द केलेले आहे, MSP लागू केलेली नाही ती करता येणार नाही। या सगळ्या मागण्याला घेऊन हे आंदोलन आहे। प्रचंड प्रमाणात देशात बेरोजगारी आहे, बेरोजगारीकडे सरकारचं लक्ष नाही, मात्र धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती लोकांचं विभाजन जे सुरू आहे याला आयटक आणि देशातल्या सर्व कामगार संघटनेचा विरोध आहे आणि म्हणून ही सामान्य जनतापर्यंत ही भावना पोहोचवण्याकरता या यात्रेचं आयोजन आहे। मी कॉम्रेड कृष्णा भोयर, सचिव आयटक महाराष्ट्र।